बघा मित्रांनो, हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? एकदम मजेत ना? बघा आता परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी दीपक परळकर सर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काय बघत आहे? बीकॉम फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट एनईपी, म्हणजे एनईपी हा सिलेबस फायनान्शियल अकाउंट. प्रत्येक वेळेस एनईपी का बरं बोलतो की हा एनईपी सिलेबस जो पॅटर्न आहे तो, कारण की ओल्ड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बघायचं वगैरे आहे त्यांना सुद्धा आहेत काही एंट्री याच्यामधल्या सुद्धा ते पण बघू शकतात. आणि 11 ला सुद्धा हा सिलेबस त्यांना दिलेला आहे बेसिक म्हणून, ते सुद्धा ह्याच व्हिडिओ बघू शकतात. काहीच हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण थोडस या बाजूला पण एक व्हाईट बोर्ड लावलेला आहे. मी थोडा मोठा बोर्ड आपण सेटअप केलेला आहे. परंतु काय झालेलं आहे त्या व्हिडिओमध्ये बघितलं मी की खूप मोठ्या याच्यावरती ते अक्षर जे आहेत हे खूप छोटे छोटे दिसत होते. त्यामुळे आपण एकाच व्हाईट बोर्डावरती घेऊया. आणि मी पहिल्या पेज म्हणजे हे काही 5-6 एक्झाम्पल झाल्यानंतर पुन्हा पुसेल, पुन्हा घे तुम्ही लिहून घेणे. काय करणे विद्यार्थी मित्रांनो, लिहिणे तुम्हाला खूप जास्त आवश्यक आहे. 100% लिहून घेणे मी तुम्हाला पहिले सांगतो, लिहिणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल लिहिसाल नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झाम्पल समजतील नाही. ह्या एंट्री म्हणजे एकदम मोस्ट आयएमपी आहेत, तुम्हाला पेपरमध्ये येतात, म्हणजे येतातच विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल येतातच. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो की बस स्टेप बाय स्टेप लिहत चला. एक्झाम्पल नंबर 5, आता 5 नंबरचं लेक्चर्स आहे आपलं. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जनरल एंट्री शिकत आहे. तर जनरल एंट्रीसाठी मी तुम्हाला सांगितलं आखणी कशी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला डेट पर्टिक्युलर अमाऊंट. तर बघा आता ही डेटचा आपण कॉलम आखतो. आता हा डेटचा कॉलम एवढा घेतला, या बाजूने अमाऊंटचा कॉलम, त्यानंतर पुन्हा अमाऊंटचा कॉलम आखायचा, त्यानंतर LF, आणि वरती सुरुवातीला हेडिंग लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला ज्या व्यक्तीचा दिलेलं असेल जनरल एंट्री इन द बुक्स ऑफ कोण आहे? जनरल भोले, बुक्स ऑफ भोले किंवा मिस्टर भोले असं लिहिलं तरी चालेल. बुक्स ऑफ भोले. बघा ओके मित्रांनो. डेट इथं काय लिहायचं आपल्याला? डेट पर्टिक्युलर. हा सी आहे बेटा, सी PARTICULAR पर्टिक्युलर R. हा एल आणि एफ लेजर फ्लोर म्हणतात मित्राला. अमाऊंट हा शॉर्टकट लिहिलं तुम्ही बरोबर लिहून घे. डेट पर्टिक्युलर LF आणि अमाऊंट. या LF ला आपल्याला काहीच लिहिण्याची आवश्यकता नाही, अजिबात लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या की बघा आता हे 1 मे 2021 कॅपिटल इन्व्हेस्ट. काय ते? कॅपिटल इन्व्हेस्ट. आपण व्यवसायामध्ये ज्या वेळेस व्यवसाय हा स्टार्ट करतो, कोणताही व्यवसाय असो तुम्ही स्टार्ट करत असाल तर त्यामध्ये पहिले इन्व्हेस्ट करावं लागते. तसाच व्यवसाय चालू होतो का? नाही. कोणताही व्यवसाय करा तुम्ही, छोट्या स्मॉल एकदम मायक्रो आणि मायक्रो एकदम छोटा स्मॉल असा कोणताही व्यवसाय चालू करा, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सुरुवातीला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, म्हणजे भांडवल गुंतवावं लागेल. त्याला भांडवल असं म्हणतात, म्हणजेच कॅपिटल म्हणजे भांडवल. कॅपिटल म्हणजेच भांडवल. मग आपल्याला त्याच्यापासून काय मिळत असते मित्रा? ते सोड केल्यानंतर तो जो माल असतो तो सोड कॅश मिळते. काय मिळते? कॅश. येणारी कॅश काय करायची? डेबिट. येणारी कॅश काय करायची? डेबिट. येणारी कॅश काय करायची? डेबिट. म्हणून सांगतो मित्र तुम्हाला इथं बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. दिसत नसेल तर झूम करून घ्यायचं, थोडस झूम करायचं, एकदम बेस्ट प्रमाणे दिसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम दिसते म्हणा असं काहीच हरकत नाही. ते जे मी या पहिले जे मोठ्या बोर्डावर असं लेक्चरवर ते तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडस झूम करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला ते गणित समजतील. 3rd आणि 4th नंबरचे जे लेक्चर आहेत आपले ते बघा आता. मग आता इथं दाखवायचं आपल्याला बिंग. हे नॅरेशन दाखवणे खूप जास्त महत्वाचं आहे तुम्हाला. कॅपिटल वेस्ट, कॅपिटल इन्व्हेस्ट किती आहे मित्रा? 3,40,000 आहे ना मुलांना? 3,40,000. त्यानंतर हे फक्त पर्टिक्युलरचाच कॉलम इथं फक्त असा क्लोज करायचा. तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने
त्यानंतर दिलेला आपल्याला 2 मे 2 मे 2021 आहे ना. हा, डिपॉझिट इन जनता बँक, डिपॉझिट इन जनता बँक. आता बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट केले, बँकेमध्ये काय केलेले पैसे डिपॉझिट, काय केलेले पैसे डिपॉझिट. मग बँकमध्ये आपले पैसे जात आहे म्हणजे गोज आउट आहे. काय मित्रा, गोज आउट. कॅश अगर गोज आउट असेल, कॅश अगर गोज आउट असेल तर काय करायची, क्रेडिट. कॅश अगर गोज आउट असेल तर काय करायची, ती क्रेडिट. काय करायची, ती क्रेडिट. म्हणजेच मग इथं काय येणार आहे, बाय. कुठे जात आहे ती सांग मित्र, कुठे जात आहे, स्टेट बँक, जनता बँक, सॉरी जनता बँक आहे. कोणती बँक असो, जनता बँक, कमर्शियल बँक, SBI बँक, HDFC बँक आहे ना. हा, एक्सिस बँक, अशा भरपूर बँक आहेत. कोणत्याही बँकमध्ये अगर आपले पैसे जात असतील, गोज आउट जात असतील तर आपण काय करतो, क्रेडिट. तर कुठे जातात ते नाव दाखवायचं. इथं जनता बँक अकाउंट डेबिट, जनता बँक अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. बिंग लिहत चला मित्रांनो, बिंग डिपॉझिट इन जनता बँक. ओके. हा, 5,30,000 5 lakhs किती, 30,000. ओके, आलं लक्षात मित्र. हा, आपले पैसे अगर बँकेत जमा होत असतील, काय होत असतील, जमा होत असतील. अगर कॅश ही जमा होत असेल तर ती क्रेडिट करायची, गोज आउट आहे ती तुमची. काय ती, गोज आउट. थर्ड नंबरला गुड परचेस. तुम्हाला आता गुड परचेस माहितच आहे. हा, तुम्हाला आलंच पाहिजे, गुड्स परचेस. मग गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बघून घ्या मित्रांनो. आता मी सांगत आहे, पुन्हा लिहून देणार, परंतु तुम्हाला करावं लागतील त्या. गुड्स अकाउंट डेबिट, हा, टू गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बिंग गुड्स परचेस. हा, त्यानंतर मित्र आता किती अमाऊंट आहे, 2,40,000 म्हणजे 2,40,000चा माल आपण परचेस केला. 2,40,000, 2,40,000चा माल काय केला विद्यार्थी मित्रांनो, परचेस. 4 मे, 4 मे किती, 4 मे 4 मे 2020. गुड परचेस फ्रॉम अभिषेक. गुड परचेस फ्रॉम अभिषेक. नेम नाव दिलेलं असेल म्हणजे कोणतं ट्रान्झॅक्शन आहे, उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे. कोणते ट्रान्झॅक्शन आहे, उधारीचा व्यवहार दिलेला आहे तो. याचा अर्थ त्या कॅशच्या जागी, कशाच्या जागी, कॅशच्या जागी गुड्सचं नाव येणार का नाही, सॉरी, अभिषेकचं नाव, त्या व्यक्तीचं नेम, त्या व्यक्तीचं नेम. कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नेम, नाव दाखवायचं. कॅशच्या जागी काय दाखवायचं, त्या व्यक्तीचं नाव. म्हणजेच आपल्याकडे गुड्स येणारा, काय येणारा मित्रा, गुड्स. बाय गुड्स अकाउंट डेबिट, बाय गुड्स अकाउंट डेबिट टू अभिषेक अकाउंट क्रेडिट. बिंग गुड्स परचेस फ्रॉम अभिषेक. ओके. हा, किती, 75,000. समजलं, आलं लक्षात, नक्की कमेंट्स करा, लवकरात लवकर सांगा. हा, त्यानंतर 5 मे काय सांगितलं, ड्रॉइंग गुड्स. ड्रॉइंग ऑफ गुड्स. तुमच्या व्यवसायामधून तुम्ही त्या वस्तू ज्या आहेत, किराणा दुकान, आपण दुसऱ्या दुकानावर जाऊ का माल परचेस करण्यासाठी, नाही. आपण आपल्याच व्यवसायामधून काय करणार, तो घरी आपण माल नेणार, किराणा नेणार आहे. तर मग आपल्या घरी जात आहे तर आपण पैसे आपल्या गल्ल्यामध्ये ठेवू का, नाही मित्रा. तर आपण काय करू, याचा अर्थ व्यवसायामध्ये लिहिताना ड्रॉइंग अकाउंट डेबिट करायचा, गुड्स अकाउंट क्रेडिट करायचं. गुड्स काय आहे, ती क्रेडिट जाणारी गोज आउट आहे. गुड्स काय आहे, गोज आउट आहे. गुड्स काय आहे, गोज आउट आहे. पण कुठे जात आहे, ड्रॉइंग, आपल्या घरी. म्हणजेच लक्षात राहते की बा ड्रॉइंग हा व्यवसायामध्ये ड्रॉइंग असं लिहित असतात. 5 मे 2021 ड्रॉइंग बाय WIN ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट.
being, drawing of goods. आलं लक्षात? हा, किती अमाऊंट त्याच्या आपल्या घरी अगर व्यवसायामधून आपण किराणा दुकान नेत असेल तर तो काय दाखवायचा? ड्रॉइंगच्या नावाने लिहायचा. कोणाच्या नावाने लिहायचा? ड्रॉइंगच्या नावाने लिहायचा. कोणाच्या नावाने लिहायचा? ड्रॉइंगच्या नावाने. बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. त्यानंतर अगर समजा ड्रॉइंग ऑफ कॅश, व्यवसायामधून आपल्या बिझनेस मधून आपण कॅश घरी नेत असेल, कुठे नेत असेल? घरी नेत असू, तर ती काय करायची? ती सुद्धा ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. व्यवसायामधून कॅश काय गोज आउट आहे. अगर गोज आउट असेल तर ती क्रेडिट दाखवायची, गोज आउट असेल तर ती काय दाखवायची? क्रेडिट दाखवायची. 6 मे 2021 बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट being ड्रॉइंग ऑफ कॅश. तुम्ही घरी काय नेली? कॅश नेली. हा, 10,000. किती नेली आपण? 10,000. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या मित्रांनो. आणि मी लिहित असताना तुम्हीही लिहिलं तरी चालेल. आणि लक्षात ठेवा, आता ही इथं खाली क्लोज करायचं नाही. तुमचं समजा हे एक पेज झालं आणि तुम्ही सेकंड पेजवर जात आहे, फक्त उभी आखणी करायची. तुम्हाला काय करायची? आता फक्त उभी आखणी. तसं मी आता तुम्हाला करून दाखवतो. बघा आता मित्रांनो, आपण आता हे याचा स्क्रीनशॉट काढायचा. तुम्हाला काढून घ्या. काढला मित्रांनो? हा, आता मी हे पुसून घेतो. आणि आता आपण 6 मे नंतर खाली लिहू. 9 पुन्हा. तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा, लिहा. आणि सेम एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी अकाउंट शिकवत आहे. या पद्धतीचं अकाउंट हे तुम्हाला पूर्ण युट्यूब वरती मिळणार नाही. हे लेक्चर फक्त परुळेकर सरांचेच गणित अशी राहतील. आणि परुळेकर सरांचे गणित मध्ये खूप मोटिवेशन मध्ये आपण सांगत आहे आणि तुम्हाला समजतील. या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगत आहे. आणि तुम्हाला फक्त यानंतरच तुम्हाला कॉपी केलेले दिसू शकतात. माझे गणित एकदम सुरुवातीपासूनचेच आहेत. या असे गणित तुम्हाला या पहिले मिळणार नाही. जनरल एंटर डायरेक्ट दिलेले राहतील आणि बेसिकचं सुद्धा राहणार नाही. पाहून घ्या नाही तर. आणि त्यानंतर फायनल अकाउंटचे जे गणित आहेत ते बुक्स मध्ये मी स्वतः तयार केलेले गणित आहेत. तुम्हाला मी 11 आणि 12 याला गणित फायनल अकाउंटचे ऍडमिशन ऑफ पार्टनर्स भरपूर अशा गणित देणार आहे. आता आपले लेक्चर चालूच आहे. बघा, एनईपीचा पहिले पेपर असल्यामुळे आपण पहिले एनईपीचा कव्हर करून घेऊ. बघा आता आपण पोहोचलेला 6 ड्रॉइंग झालं ना. 9 मे. किती? 9 मे 2021. वेजेस पेड टू नरेश. वेजेस म्हणजे मजुरी. मी सांगितलेलं आहे तुम्हाला, वेजेस म्हणजे मजुरी झालेले आहे. हे एंट्री तुम्हाला अगर समजली असेल तर वेजेस हे कधीच उधारीमध्ये दिले जात नाही. वेजेस हे नगदीचा व्यवहार आहे. कोणता व्यवहार आहे? नगदीचा व्यवहार आहे. कोणता व्यवहार आहे? नगदीचा व्यवहार आहे. तर पटकन सांगता आलं पाहिजे की वेजेस ही मजुरी. वेजेस अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट. वेजेस अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश काय? गोज आउट आहे. कॅश काय? गोज आउट आहे. वेजेस म्हणजे वेजेस येत आहे का? नाही. ऑल एक्सपेन्सेस आहेत ते. काय आहेत ते? ऑल एक्सपेन्सेस. काय आहेत ते? ऑल एक्सपेन्सेस. म्हणजेच मग बाय वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट बीइंग वेजेस पेड टू नरेश आहे ना की अजून कोणाचं नाव आहे? हा, नरेश. नरेश. किती? 8,700. 8,700. लक्ष द्या मित्रांनो. त्यानंतर 10 मार्च. नवीन आहे, त्यामध्ये सुद्धा एंट्री आहे. तुम्हाला प्रॅक्टिस साठी काही दिलेले आहेत, मी पुन्हा करून दाखवत आहे. आणि एंट्री सुद्धा नवीन आहेत. आता बघा, बँकेची एंट्री आलेली आहे आता, आहे ना. आहेत 1 2. हे बघा खालच्या ह्या 1 2 3 4 5 ह्या 4ही एंट्र्या ह्या न्यू एंट्री आहेत. कोणत्या एंट्री आहेत? ह्या न्यू. बघून घ्या. आता लक्ष द्या मित्रांनो. बघा, अमाऊंट विड्रॉ फ्रॉम स्टेट बँक. आता पैसे विड्रॉ केले, पण बँकेमधून पैसे आले म्हणजे तुमच्याकडे कॅश काय येणार आहे? डेबिट. कॅश काय होणार आहे? ती डेबिट. आपल्या जवळ येत आहे म्हणजे डेबिट.
जात असेल तर क्रेडिट, येत असेल तर डेबिट, जात असेल तर क्रेडिट, हेच लक्षात ठेवावं लागते. आणि व्यवसायामध्ये हेच होते, दुसरं काही होते का नाही. एक तर उधारीचं ट्रान्झॅक्शन होईल, नाही तर मग नगदच, कारण की सगळे व्यवहार कशाला आहे, कॅश, पैसा पैसा पैसा. पैसा बोलता है. अमाऊंट विड्रॉ फ्रॉम स्टेट बँक, म्हणजे आपल्या बँकेमधून आपण पैसे काढले तर काय करसाल तुम्ही, बाय कॅश अकाउंट डेबिट टू, कोणत्या बँकेमधून विड्रॉ केले तुम्ही, स्टेट बँक अकाउंट क्रेडिट है ना, बिंग अमाउंट विथ है ना, ड्रॉ फ्रॉम स्टेट बँक. किती आहे मित्रा, 17,280, 17,280. ओके, नवीन आहे, लक्ष द्या मित्रांनो, नवीन आहेत. 11 मे 2021 फर्निचर परचेस फ्रॉम शर्मा. सर हे तर झालेलं आहे, पण इथं ऑन क्रेडिट दिलेलं आहे मित्र. काय दिलेलं, ऑन क्रेडिट. क्रेडिटचा अर्थ असते, क्रेडिट म्हणजे जमा झाले, परंतु अगर नेम दिलेला आहे म्हणजे नाव दिलेलं आहे, याचा अर्थ ते ट्रान्झॅक्शन उधारीचेच आहे. ते ट्रान्झॅक्शन कशाचं आहे, उधारीचेच आहे. त्यांना म्हटलं नाही पेड, आपण म्हटलं का त्यांना पेड म्हणून, इथं पेड नाही दिलेलं, ब्रॅकेटमध्ये पेड दिलेलं असेल तर मग तो नगदीचं ट्रान्झॅक्शन. मग नाव दिलेलं असेल तरीही नेम घ्यायचं नाही. बघू आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला सुद्धा अजून. तर फर्निचर परचेस, मग फर्निचर काय होत आहे तुमच्याकडे येत आहे, येणारी ॲसेट डेबिट करायची. येणारी ॲसेट काय करायची, डेबिट करायची. बाय फर्निचर अकाउंट डेबिट टू शर्मा अकाउंट क्रेडिट बिंग फर्निचर परचेस फ्रॉम शर्मा ऑन क्रेडिट. ते तुम्हाला पूर्ण लिहावंच लागते. किती आहे, 3,000. बघा, फर्निचर अकाउंट डेबिट, शर्मा अकाउंट क्रेडिट, उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे नेम येणारच, म्हणजे नाव येणारच. लक्षात ठेवायचं. समजलं मित्रा. त्यानंतर आता आपल्याला 12 मे. बघा आता एकदम महत्वाची एंट्री आहे तुम्हाला. आता सांगा मला, कोण कोण सांगणार, कॅश रिसिव्ड. आता कॅश रिसिव्डच दिलेला आहे, मग सर कॅश फक्त येतच आहे, मग कॅश अकाउंट. आता येणारी कॅश काय करू आपण, डेबिट करू. सर पण क्रेडिट काय करायचं, अरे क्रेडिट काय करायचं, कॅश येते कधी, अरे कधी येते जरासा दिमाग लावा. कधी येते कॅश, कधी येणार कॅश, सांगणार पिंट्या, सांगणं कॅश कधी येते, ज्यावेळी तुम्ही माल सेल केलेला असेल, व्यवसायामधून वस्तू ह्या सेल केलेल्या असतील. काय केलेल्या असतील, सेल. काय केलेल्या असतील, सेल केलेल्या असतील. म्हणजे गुड्स काय केलेले आहे तुम्ही, सोल्ड. गुड्स काय केलेलं आहे, सोल्ड. जरा आपापली मेमरी वापरायची आहे ना. मेमरी आहे ना तुमच्या मेंदूमध्ये, आहे की नाही, डोक्यामध्ये मेमरी. म्हणजे कॅश बाय येणार आहे ती, बाय इथं दिलेला आहे का गुड्स, नाही. तरीही तुम्हाला बाय कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट बिंग कॅश रिसिव्ड. इथं गुड्स सोल्ड वगैरे लिहावं लागत नाही. जे तुम्हाला गणितामध्ये सांगितलेलं असेल तेच नॅरेशन मध्ये दाखवायचं. 9,070 आला का मित्र लक्षात. त्यानंतर आता कॅश पेड 13 मे आहे ना, 13 मे 2021. बघा आता त्यानंतर कॅश पेड म्हटलेलं आहे. कॅश पेड म्हटल्यानंतर आता पैसे दिले, अरे सर फक्त कॅशच दिली, मग कॅश पेड दिले, कॅश गोज आउट. सरांना सांगितलं की बा कॅश तर गोज आउट असेल तर क्रेडिट करायची, पण मग डेबिट मध्ये काय दाखवसान, काय दाखवसान,
आपण कॅश कधी देतो? कधी देत असतो? ज्यावेळी कोणतीही वस्तू म्हणजे असेट ही परचेस केलेली असेल तेव्हाच आपण त्याला काय देऊ? कॅश देऊ, मोबदला देऊ. सॅलरी, रेंट है ना, सॅलरी देऊ, रेंट देऊ, वेजेस देऊ, देऊ की नाही देऊ? हा, त्याशिवाय म्हणजे हे नाही देता येत, रेंट वेजेस नाही देता येत, याबद्दल देता येत असता कॅश. काय देता येत असते आपल्याला? कॅश, पैसा, पैसा आहे की नाही. मग आता इथं फक्त कॅश पेड आहे, काय कॅश पेड. मग तिथं काही दिलेलं नसेल तर गुड्सचा वापर करायचा. कशाचा वापर करायचा? गुड्सचा. याचा अर्थ आपण गुड्स परचेस केलेल्या आहे. काय केलेल्या आहे त्या? परचेस. नाही तर मी सांगितलं असतं तुम्हाला गुड परचेस तर तुम्ही पटकन सांगितलं असतं सर गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, कारण की आपले लेक्चर झाले, तुम्हाला समजलं. आता परंतु कॅश काय पेड, बघा घुमून फिरून विचारलं त्यांनी. कॅश पेड म्हणजे आपण पैसे त्या समोरच्या व्यक्तीला दिले, काहीतरी परचेस केलेलं असेल तेव्हाच कॅश देऊन आपण त्याला. हा, म्हणूनच मग गुड्स आपल्याकडे येणार का आहे? गुड्स बाय, गुड्स अकाउंट डेबिट टू. एक सांगतो मित्रांनो तुम्हाला, लक्ष द्या. या पहिल्या लेक्चरला नाही सांगितलेलं, आता यानंतर सांगणार मी की हे जे बाय असते या बायच्याच खाली हा टू नाही आला पाहिजे, त्या बाजूला सरकवाला त्याच्या बायच्या थोडासा बाजूला. बघा इथं बाजूला आहे, ह्या बाजूला आहे, समोर समोर घ्यायचा थोडासा. बायच्याच खाली टू नसावा, बायच्याच खाली टू नसावा. वहां पे नहीं लिखना, बाय के नीचे ही टू मत लिखना बच्चों, आपने वो नीचे मत लिखना, आगे थोड़ा सा आगे सरका देना उसको. टू कैश, कैश गोज आउट है ना, कैश अकाउंट क्रेडिट. बीइंग कैश पेड. किती? 5320, 5320 आहे. हा, फर्निचर सॉरी फॅन सोल्ड आहे ना. हा, करसान का मित्रांनो हे तुम्ही? फॅन सोल्ड. काय होणार? फॅन सोल्ड असेट कॅश कमसील. अरे फॅन सोल्ड केला म्हणजे आपण फॅन हा विकला आहे ना. तुम्ही हवा खाता ना, खाता की नाही? हवा खाता का? दिसते का? अरे गरम झाले की हवा पाहिजे की नाही? हा, मग मित्रांनो फॅन हा अगर सोल्ड केला असेल तर तुमच्याकडे काय येणार? कॅश येणार की नाही? हा, म्हणून तुम्हाला इथं दाखवतो मी. डेट तुम्ही लिहून घ्या डेटच्या कॉलम मध्ये. हा, म्हणजेच बाय फॅन सॉरी कॅश येणार आहे आपल्याकडे. बाय कॅश, बाय कॅश अकाउंट डेबिट टू फॅन अकाउंट क्रेडिट 7500, 7500. हा, अशी एंट्री होणार, ती डेट लिहून घ्यायची. हा, तर ही एंट्री याची आहे. लक्षात राहणार मित्रांनो. आलं लक्षात? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू द्या. विद्यार्थी मित्रांनो, जेवढं जास्तीत जास्त तुम्ही शेअर करसाल मित्रांनो, मला खूप आनंद होणार. म्हणजेच तुमच्यासाठी सुद्धा मी मग काय करणार आहे, एकदम चांगल्या पद्धतीने खूप जास्त मेहनत करणार. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे नाही माझे व्हिडिओ खूप जास्त विद्यार्थी बघत आहेत, म्हणजेच मग मी तुम्हाला भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीने गणित अजून सांगेल. बघा विद्यार्थी, खूप मोठा सिलेबस आहे आपल्याकडे अवेलेबल, काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. आउट ऑफ 30 पैकी 30 पैकी 30 पैकी 30 मार्क मिळतात. आता तर कमी झालेले आहे लेक्चर, काहीच टेन्शन आहे का? नाही. हा, बघा. ओके, आलं लक्षात? हा, हे संपूर्ण आता आज आपण गणित बघितलं. जय भोलेनाथ, काशी के विश्वनाथ.